नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा प्रश्न बघूयात. प्रश्न 4 बघूयात. सुजाता वय वर्ष 4 बालरुग्ण कक्षात दाखल करून तिचे अतिसाराचे रोग निदान केले आहे. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. अतिसाराची कारणे, चिन्हे आणि लक्षणे, दुष्परिणाम, शुश्रूषा व्यवस्थापन आणि सुजाताला जात्यावेळी कोणता सल्ला द्याल. आता येथे बघा, आपल्याला डायरेक्ट कारणं विचारलेली, व्याख्या विचारलेली नाही आहे, पण विचारली गेली व्याख्या तर लिहिता यावी म्हणून मी व्याख्या सांगते. पाण्यासारखी पातळशी होऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण तीव्र स्वरूपात कमी होणे यालाच अतिसार असे म्हणतात, म्हणजेच डायरिया. कारणे बघूयात. परजीवी कारणीभूत असू शकतात, म्हणजे JRDIasis, अमिबा, बुरशी संसर्ग इत्यादीमुळे अतिसार होऊ शकतो. तसेच आहारातील बदल, प्रमाणापेक्षा जास्त आहार, तसेच अपुरा आहार घेतल्यास, अन्न विषबाधा झाल्यास, फूड पॉयझनिंग म्हणजे इत्यादीमुळे देखील अतिसार होऊ शकतो. त्याचप्रमाणे औषधे, अँटीबायोटिक औषधे व तीव्र औषधे यामुळे देखील अतिसार होऊ शकतो. पचन व श्वसनक्रियेमधील दोष, म्हणजे जठर व आतड्याचा दाह असेल, त्यात पाचक रसाची कमतरता असेल किंवा शोषकविषयक समस्या असल्यास अतिसार होतो. त्याचप्रमाणे लॅक्टोज इंटॉलरन्स असल्यास, म्हणजे दुग्धशर्करा पचल्यामुळे अतिसार होतो. चिन्हे आणि लक्षणे बघूया. अतिसारामध्ये दिवसातून किमान 25 ते 30 वेळा पातळ शौच होते. त्याचप्रमाणे जलकमतरतेची लक्षणे दिसून येतात, म्हणजेच त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात, डोळे खोल व चिंताग्रस्त दिसू लागतात, जीभ कोरडी पडून त्यावर पांढरा थर दिसू लागतो, मुलं थकलेली दिसू लागतात, गुरुद्वाराभोवती जागा लाल होते, काही वेळा झटके येतात, हळूहळू ताप चढू लागतो. चला बघूया अतिसाराचे दुष्परिणाम. लहान मुलांमध्ये अतिसाराचे होणारे तोटे आणि त्याचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम खालीलप्रमाणे. निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन, मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होते, यामुळे तोंड कोरडे पडते आणि रडताना डोळ्यातून पाणी न येणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे यासारखी लक्षणे दिसतात. क्षाराचे असंतुलन, शरीरातील महत्त्वाचे क्षार जसे की सोडियम, पोटॅशियम आणि बायकार्बोनेट मला वाटते बाहेर पडतात. यामुळे मुलांच्या शरीरातील ऊर्जा कमी होते आणि त्यांना खूप अशक्तपणा जाणवतो. वजन घटणे, जर अतिसार बराच काळ टिकला तर मुलाच्या वजनात लक्षणीय घट होऊ शकते. पोषणाची कमतरता, वारंवार होणाऱ्या अतिसारामुळे अन्नातील पोषण तत्वे शरीरात शोषली जात नाहीत, त्यामुळे मुलांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. उपचार व परिचर्या म्हणजे शुश्रूषा, अतिसारामुळे बालकांच्या शरीरात तीव्र स्वरूपाची जलकमतरता झालेली असते, ती भरून काढण्यासाठी परिचारिकेने बालकास तोंडावाटे जलसंजीवनी द्यावी. तोंडावाटे बाळ काही घेत नसल्यास, सतत किरकिर करत असल्यास डेक्स्ट्रोज व सलाईन द्यावी. जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी अँटीबायोटिक औषधे तज्ज्ञाच्या सल्ल्याने द्यावी. दर 4 तासांनी ताप, नाडी श्वसन पाहून नोंद घ्यावी. बद्धकोष्ठता होणार नाही याची नोंद घ्यावी. जलकमतरता कमी झाल्यानंतर पातळ व हलका आहार देण्यास सुरुवात करावी. माता व नातेवाईकांना आरोग्य शिक्षण द्यावे. आरोग्य सल्ला काय द्यायचा, तर पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास सांगणे, म्हणजे मुलाला सतत थोड्या अंतराने ORS द्यावे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार मिळणारे ORS पाकिट कोणत्याही औषध दुकानातून खरेदी करू शकता असे सांगावे. नारळ पाणी, ताक किंवा लिंबू पाणी द्यावे. स्तनपान करणारी बाळे असतील तर त्यांना वारंवार दूध पाजत राहावे. तसेच आहार कसा द्यावा हे सांगावे, म्हणजे मुलाला पचायला हलका आहार द्यावा, जसे की भात, मुगाच्या डाळीची खिचडी, केळी किंवा उकडलेले बटाटे. खूप गोड पदार्थ, पॅकेटमधील ज्यूस किंवा बाहेरचे तळलेले पदार्थ देऊ नका असे राखण्यास सांगावे. मुलाचे हात वारंवार साबणाने धुण्यास सांगावे. मुलांनी स्वच्छ केल्यानंतर त्याचे कपडे आणि जागा स्वच्छ ठेवावी, जेणेकरून संसर्ग पसरणार नाही. त्यानंतर औषधे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना जुलाब थांबवण्याची औषधे देऊ नये. अनेकदा डॉक्टर झिंक सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतात, त्यामुळे जुलाब लवकर थांबण्यास मदत होते.